पवित्र मैया आहे माहितीये का? ती गंगा मैया फक्त आपल्या या मृत्यू लोकामध्ये यात विशेष नाही. ती गंगा मैया त्रिभुवनामध्ये, जी गंगा मैया, जी भागीरथी माता तुमचे माझे दोष घालवण्याकरता, सामान्याचे दोष घालवण्याकरता खऱ्या अर्थानं मृत्यू लोकामध्ये, ती स्वर्गामध्ये सुद्धा आहे, ती पाताळामध्ये सुद्धा आहे. म्हणजे स्वर्गामध्ये पाताळातल्या लोकांचे पाताळात दोष घालवण्याकरता ती पाताळात सुद्धा आहे. मृत्यू लोकामध्ये तुमचे माझे दोष घालवण्याकरता मृत्यू लोकामध्ये सुद्धा आहे. तशी ती स्वर्गामध्ये सुद्धा देवांचे दोष घालवण्याकरता आहे. आता ऐका, मला वाटतं ती स्वर्गामध्ये मंदाकिनी नावाने, पाताळामध्ये भोगावती नावाने, आणि तीच मृत्यू लोकामध्ये भागीरथी नावाने. आता ऐका, मग खऱ्या अर्थानं अशी असणारी गंगा मैया, हिची उत्पत्ती देव लोकामध्ये कशी झाली, नंतर ही मृत्यू लोकामध्ये कशी आली आपण बघू. प्रसंग असा निर्माण झाला, हिची निर्मिती त्या ठिकाणी देव लोकामध्ये अशी झाली. एकदा प्रसंग असा निर्माण झाला, पार्वती माता, भगवान शिवजी असे एकदा शेजारी बसलेले आणि ब्रह्मदेव दोघांच्या समोर ब्रह्मदेवाचं वेद पठण चाललेलं आहे. वेद पठण चालू असताना आता दोघांचं त्या ठिकाणी इकडं पती पत्नीच्या बाता चाललेल्या आहे. आता दोघांच्या काय बाता चालल्या, आता मी काय तिला ऐकायला नव्हतं ना, ते सांगितलं असतं ना का. आणि ते इकडं कळी लावले, ते मागं लागायला बसले, काय आमचं नवरा बायकोच सांगायला लागला म्हणशील नाही का. त्याच्यामुळं झालं असं, प्रसंग असा निर्माण झाला. ज्या वेळेला त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये दोघांचं बोलणं चाललंय, त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवानं पार्वती मातेकडे पाहिलं आणि ब्रह्मदेवाच्या जीवनामध्ये पार्वती मातेविषयी अभिलाषा निर्माण झाली. ब्रह्मदेवाच्या जीवनामध्ये काम उत्पन्न झाला. ब्रह्मदेवाचं त्या ठिकाणी रेत संकलन झालं. त्यावेळेला सगळेजण ब्रह्मदेवाला मातेचा अभिलाषी म्हणू लागले. आता मातेचा अभिलाषी म्हटल्याच्या नंतर याच्या जीवनामध्ये, अरे हा मातेचा अभिलाषी, याच्या जीवनामध्ये पाप घडलं. मग हे पाप घालवण्याकरता हे काहीतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे. काय करायचं? तर मग सगळे ऋषीमुनी, सगळे देवदेवता त्यांनी आपल्या परीनं त्या ठिकाणी काही अंशानं त्या ठिकाणी तीर्थ आणले, काही अंशानं आपले प्रत्येकानं आपला अंश एकत्र केला. त्याच्यापासून त्या ठिकाणी ते सगळं जल काही ऋषीमुनींनी आणलेलं, काही देवाधिकांनी आणलेलं आहे. त्यानं ब्रह्मदेवाचा त्या ठिकाणी अभिषेक केला आणि अभिषेक केल्याच्या नंतर तेच जे तीर्थ आहे, मला वाटतं त्या तीर्थानं ज्या वेळेला ब्रह्मदेवानं विष्णू पदाचा अभिषेक केला, त्या विष्णू पदाचा अभिषेक केल्याच्या नंतर ते तीर्थ तिथं प्रवाहित झालं. त्याचं नाव आहे ते मंदाकिनी नावानं तिथं प्रवाहित झालं. देव लोकामध्ये आजही ते देवांचा उद्धार करतं. आणि आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं मृत्यू लोकामध्ये कोणाला तिथं प्रवेश नाही. मला वाटतं मृत्यू लोकामधल्यांनी मंदाकिनीमध्ये स्नान केल्याचं अनेकांनी केलं असेल, पण माझ्या वाचनामध्ये एकच आहे, ते म्हणजे मत्स्येंद्रनाथ. मत्स्येंद्रनाथांच्या जीवनामध्ये 6 महिने ज्या वेळेला ते देव लोकामध्ये राहिले, त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी मंदाकिनीमध्ये स्नान केल्याचा पुरावा आहे. याच्या पुढे राहून पंडूराजाच्या जीवनामध्ये सुद्धा वशिला होता. पंडूराजा महाभारतामध्ये असं वर्णन आहे, पंडूराजा सुद्धा देव लोकामध्ये जायचा, पण एकदा देव लोकामध्ये गेल्याच्या नंतर त्याला अडवल्याचा पुरावा आहे का दूतांनी अडवलं, तुम्हाला तिथं स्नानाला जाता येणार नाही का, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निपुत्रिक आहे, निपुत्रिकाला इथं स्नान करता येत नाही. आणि त्या ठिकाणी आता त्याच्या जीवनामध्ये तो दुःखी झाला, पुत्रही होऊ शकत नव्हते. याचं कारण कर्दम महामुनीचा त्या ठिकाणी त्यांना शाप प्राप्त झालेला होता. म्हणजे मंदाकिनी मातेमध्ये जे देव पुरुष आहे त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तिथं स्नान करता येतं. आता त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला, ती मंदाकिनी नावानं स्वर्गामध्ये प्रवाहित झाली, पण देवदेवतांनी विचार केला हिची गरज मृत्यू लोकामध्ये जास्त आहे. पाताळामध्ये सुद्धा ती भोगावती नावानं प्रवाहित आहे, पण मृत्यू लोकामध्ये सुद्धा तिची गरज आहे. याचं कारण या जड जीवाच्या उद्धाराकरता जसे संत महात्मे अवताराला येतात, तसे या देव जसा अवताराला येतो, तसं तीर्थ सुद्धा या भूतलावरती पाहिजे ना. असं काही आपल्या जीवनातले दोष घालवणारं तीर्थ पाहिजे. मग आता हे तीर्थ त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये कोणाच्या माध्यमातून येणार, तर मला वाटतं ती भगीरथाच्या माध्यमातून आली, म्हणून तिला नाव पडलं भागीरथी. आता ऐका, कोण आहे त्या ठिकाणी भगीरथ नावाचा राजा, तर त्या ठिकाणी फार पूर्वी प्रसंग असा निर्माण झाला. सूर्यवंशामध्ये त्या ठिकाणी पंचकर्ण नावाचं ठिकाण आहे, तिथं बाहुबल नावाचा राजा झाला. बाबा बाहुबल नाही तर काहीच्या डोक्यात बाहुबली यायला बसला, बाहुबली नाही बाहुबल, नाही तर म्हणशील आमचा बाहुबली तिथं कसा, तो नाही. मग पंचकर्ण नावाचं या ठिकाणी सूर्यवंशामध्ये बाहुबल नावाचा राजा आहे. त्याच्या जीवनामध्ये अतिशय आचरणशील तो राजा आहे, अतिशय सत्व कार्य करणारा, सात्विक कार्य करणारा, भगवत भक्ती करणारा तो राजा. पण त्याच्या जीवनामध्ये त्याला आयुष्य विधीनं जास्त दिलं नाही. आणि असंच असं जी माणसं कमी कालावधी जगताना, खऱ्या अर्थानं जी माणसं चांगली असताना ती कमी कालावधी काका या जगतामध्ये राहतात, आणि भाग्यवान असतात कमी कालावधीमध्ये राहता, कमी कालावधीमध्ये निघून जाता. संत महात्म्याच्या सुद्धा जीवनाचा विचार करा. या जगतामध्ये कुठलेच साधू
जास्त कालावधी या भूतालावरती राहिले नाही. मला वाटतं 2च साधून विशेष क्रांती केली, ते जास्त कालावधी राहिले. एका साधूंचा नाव आहे मार्कंडेय महामुनी, त्यांना 14 चौकड्या विषय, आणि एक साधू आहे सियाराम बाबा. बरोबर आहे का ना? नाही तर बाकीचे साधू नाही महाराज, बाकी कमी कालावधीमध्ये येणं, कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी जाणं. आणि म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं असं, त्यांच्या जीवनामध्ये अकाल मृत्यू त्यांच्या जीवनामध्ये आला. आणि त्यावेळेला त्यांची पत्नी गरोदर अवस्थेमध्ये होती. आणि पूर्वी अशी पद्धती होती, आज सती जाण्याची पद्धती होती. बरोबर आहे का ना? आपला पती गेला का त्यानं त्या ठिकाणी त्याच्या चितेमध्ये आपण उडी टाकायची, अग्निकाष्टक त्या ठिकाणी घ्यायचं. आणि म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांची पत्नी अग्निकाष्टक घेण्याकरता चालली. तर काही ठिकाणी असं वर्णन आहे, काही साधूनं थांबवलं, काही ठिकाणी असं वर्णन आहे नारदांनी थांबवलं, असंही काही ठिकाणी वर्णन आहे. सांगितलं तुम्ही अग्निकाष्टक त्या ठिकाणी घेऊ नका. का घेऊ नका म्हटले? अहो, पती गेल्याच्या नंतर त्याच्या पाठीमागं आपण गेलं पाहिजे, असा नियम आहे. पण सांगितलं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या शरीराची हत्या करण्याचा, तुमचा जीव त्या ठिकाणी तुमच्या पतीला समर्पित करण्याचा अधिकार आहे, पण दुसऱ्या जीव तुम्हाला अर्पण करण्याचा अधिकार नाही. आणि दुसरा जीव तुमच्या उदरामध्ये वाढत असल्या कारणानं तुम्हाला सती जाता येणार नाही. नाविलाज झाला. आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्या गावामधील भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्या बाहुबल नावाच्या राजाची पत्नी राहते. आणि बराच कालावधीनंतर ती माता मौली आपला पती गेल्याच्या नंतर प्रसूत झाली. आणि प्रसूत झाल्याच्या नंतर तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे सगर. हा सगर नावाचा राजा, याला कालांतरानं पुत्र संतान झाली. आता पुत्र किती झाली याला असं वर्णन आहे, 60,000 मुलं झाली, नाही का? मग 60,000 मुलं झाल्याच्या नंतर एक दिवस ते मुलं एकत्र आले. ते म्हणले आपल्याला 60,000 म्हणजे काही काम नाही, काही नाही. कारण तुम्ही विचार करा ना, 60,000 म्हणजे ते काही कमी का, काही काम निघालं का? आपल्याला कामामुळे एखाद्याला जर विचारलं का त्या दिवशी काम कीर्तनांना दिसले, असं नाही, असं काम होतं, इकडं नाही इकडे गेलो होतो. बरोबर आहे का ना? त्याच्यामुळे मला काही जमलं नाही. घरी काही शेतीचं काम चालू होतं, मग एखादं सांगल बाबा पाणी भरायचं चालू होतं, कांदे लावायचं चालू होतं. पण यांना काय काम, यांना जर कांदे लावायचे असले तर एक एकरला त्यांना नंबर सुद्धा लागणार नाही. 60,000 म्हणजे विचार करा ना, अख्ख्या नाशिक जिल्ह्याच्या लावीतच हिंडतील ना ते, नाही का? त्यावेळेला म्हटले आपल्याला आता काही काम नाही, काय नाही, आता काय करायचं व म्हटले. त्यावेळेला म्हटले त्या ठिकाणी एक काम करू. ते 60,000 जण एकत्र आले. आपल्या पित्याला सांगून आपण अश्वमेध नावाचा त्या ठिकाणी यज्ञ करू म्हटले. आपल्या बापाकडे आले. सगर राजाला सांगितलं आमची अशी अपेक्षा आहे का आपण अश्वमेध नावाचा यज्ञ केला पाहिजे. बापाला आनंद झाला. आपण वारकरी आहे आणि आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या मुलानं वारकरी संप्रदायामध्ये देवाची काहीतरी साधना करतोय, चांगलं कार्य करतोय. बापाला जेवढा आनंद होईल तेवढं कोणाला होणार आहे? तुम्ही विचार करा. बापाच्या जीवनामध्ये चांगलं कार्य केलं माऊली, बापाला जेवढा आनंद आहे तेवढं कोणालाच नाही. समजा एखादा त्या ठिकाणी पिता आहे, त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तो जर गायक असला आणि त्याचा मुलगा म्हणला बाबा मी येऊ कीर्तनाला, तो नाही का गायन करेना, तो निसा टाळ घेऊन जरी उभा राहिला, बापाला जेवढा आनंद तेवढं कोणाला आहे महाराज. बरोबर आहे का नाही? तेच जर समजा एखादा मृदंगाचार्य महाराजांसारखा, बरोबर आहे का नाही, आणि त्यांचा मुलगा जर समजा म्हणला बाबा मी येऊ तुमच्या बरोबर कीर्तनाला, मी वाजू पखवाल, त्यानं नाही का वाजू ना, त्यानं नुसतं कणी काढणं, बापाला जेवढा आनंद तेवढं कोणाला आहे का? आहे का? काय माहित नाही म्हणशे, नाही का? पण असो, बापाला जेवढा आनंद आहे तेवढा कोणालाच नाही महाराज. म्हणून त्या माध्यमातून म्हटले एक काम करू. आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी इतका आनंद झाला, मुलांनो तुम्ही चांगलं कार्य करताय, म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी अश्वमेध नावाच्या यज्ञाला त्या ठिकाणी प्रारंभ केला. आणि अश्वमेध यज्ञाला प्रारंभ केल्याच्या नंतर झालं असं, त्याच्यामध्ये अश्व सोडला, त्याच्यामध्ये घोडा सोडला. आणि झालं असं, इकडं काय झालं, इंद्राच्या जीवनामध्ये इंद्राला भीती वाटायला लागली. एवढा भव्य दिव्य आणि एवढा मोठा यज्ञ, मग त्याला असं वाटलं हा हे काय खुर्चीचाच प्रयोग चालला का काय? इंद्राच्या डोक्यात सदा खुर्चीचाच पडेल राहतं, पार बसू बसू मुळ्यात झालं, पण त्याच्या डोक्यात फक्त खुर्ची, नाही का? मग त्यावेळेला त्या ठिकाणी तो म्हणला अरे आपल्या खुर्चीला भीती आहे, आता काय करायचं म्हटले. त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये त्यानं काय केलं माहितीये का? तो जो अश्व त्या सगर पुत्रांनी जो यज्ञामध्ये अश्वमेध यज्ञामध्ये सोडला, तो धरला आणि पाताळामध्ये जाऊन कपिल महामुनीच्या आश्रमामध्ये नेऊन बांधून दिला. आता तिथं बांधल्याच्या नंतर यांनी पाहिलं, बरं असं असतं आपल्या जीवनामध्ये काही यज्ञ असतात, त्या यज्ञामध्ये जर विघ्न आलं, समजा आता एखादा अश्व सोडलाय, तो अश्व जर कुठं भरकटला किंवा काही झालं, तो सापडत नाही, तर त्यावेळेला यज्ञामध्ये विघ्न येण्याची शक्यता असते, तो यज्ञ पूर्ण होत नाही वगैरे वगैरे. मग त्या माध्यमातून आपण अश्व सापडायचा. ते 60,000 जण निघाले. विचार करा, शोधा करता सगळीकडे शोधा शोध, शोधा शोध, इकडं पाय तिकडं पाय,
देव लोकात जाऊन आले, सगळीकडे जाऊन आले, पण त्यांना त्या ठिकाणी ते काही अश्व सापडा ना. त्यावेळेला त्यांनी विचार केला, आपण देव लोकामध्ये गेलो, मृत्यू लोकामध्ये आपल्याला कुठेच अश्व सापडला नाही, मग आपण पाताळामध्ये जाऊन बघू. मग पाताळामध्ये कसं जायचं? मग सगर पुत्रांनी काय केलं तर या भूमीला छिद्र पाडले. कशा करता बाबा? पाताळात जाण्याकरता छिद्र पाडलं, आणि पाताळात जाण्याकरता जे छिद्र पाडलं त्या छिद्रातून पाण्याच्या अशा धारा बाहेर आल्या आणि इथं सगळं जलमय झालं. पाताळातून पाणी बाहेर निघालं. मग आता या पाण्याला नाव काय द्यायचं? तर त्यांनी विचार केला, आता ते 60,000 जण होते, याच्यातलं कोणाचं नाव द्यायचं? यांचं नाव द्यायचं का त्यांचं नाव द्यायचं? त्यांचं नाव द्यायचं का यांचं नाव द्यायचं? मग एक काम करू म्हटले, आपल्या पित्याचंच नाव त्या ठिकाणी या तीर्थाला देऊन टाकू, म्हणजे पित्याचंही नाव निघाल आणि आपलंही नाव निघाल. त्या सगर पुत्रांनी छिद्र पाडलं आणि त्या सगरांच्या माध्यमातून जे पाणी भूमीवरती आलं त्याला सागर असं नाव पडलं. प्रवाहित झाला आणि मग ते त्या छिद्रामधून त्या ठिकाणी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांनी कपिल महामुनीचा आश्रम पाहिलं आणि कपिल महामुनीच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी तो अश्व बांधलेला पाहिल्याबरोबर ते साधूला त्या ठिकाणी त्रास द्यायला लागले. तुम्ही आमचा अश्व बांधला, ते साधनेला बसलेले, ध्यानाला बसलेले, त्यांच्या जीवनात कोण येतं कोण जातं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि असंही महाराज, आपल्या जीवनामध्ये साधूची निंदा कधी या मुखानं केली नाही पाहिजे. एखाद्या वेळेला नाही स्तुती करता आली तर चालेल, या त्या साधूच्या नावामध्ये इतकी ताकद आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. मग आपल्या जीवनात नाही सज्जनाचं नाव घेता आलं तर चालेल, पण निंदा तरी करू नका. नाद बाबा वर्णन करता निंदा केल्याचा परिणाम काय होतो? मुख झालो वाचा गेली, 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 मुख झालो वाचा मुका झालो वाचा गेली. नाथबाबांनी एक रूपक मांडलं महाराज, आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणून साधूची निंदा कधी करू नये हे सगळे निंदा करायला लागले. त्यावेळेला कपिल महामुनीच्या जीवनामध्ये क्रोध आला आणि क्रोधाच्या भरामध्ये त्या ठिकाणी शाप दिला आणि 60,000 सगर पुत्र त्या ठिकाणी जळून भस्म झाले. भस्म झाल्याच्या नंतर इकडे सगरानं विचार केला, अरे हे 1 दिवस झालं, 2 दिवस झाले, 3 दिवस गेले, हे गेले कुठं नेमके? यांना शोधाशोध त्या ठिकाणी सुरू झाली. यांना बघावं म्हटलं, हे गेले कुठं काय? ते सगळीकडे त्या ठिकाणी बघत सुटले. त्यावेळेला त्या ठिकाणी असं झालं, त्यांनी आपल्या नातवाला त्यांना बघण्याकरता त्या ठिकाणी पाठवलं. त्याचं काही ठिकाणी नाव सांगितलंय आसिम आणि काही ठिकाणी नाव सांगितलंय अंशुमान. असं असणारा तो नातू त्या ठिकाणी त्याला बघण्याकरता पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर तो सगळीकडे फिरला आणि कपिल महामुनीच्या आश्रमामध्ये गेलो. घडलेला वृत्तांत लक्षामध्ये आलं. कपिल महामुनीचे चरण धरले, माझ्या पितरांकरता काय केलं पाहिजे? तुझे पितर आता तुला प्राप्त होऊ शकत नाही, पण त्याच्या उद्धाराकरता एक कार्य कर तुझ्या जीवनामध्ये. काय
तर तुमच्या जीवनामधून जर स्वर्गातली गंगा तुम्ही मृत्यू लोकामध्ये आणली तर त्यानं तुमच्या पितरांचा त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग ती गंगा कशी आणायची याच्या करताना कपिल महामुनीचा आशीर्वाद घेतला आणि तो त्या ठिकाणी अंशुमान असेल किंवा काही ठिकाणी असीम असं नाव आलेलं आहे, तो आला. आल्याच्या नंतर त्यानं तपश्चर्या चालू केली. बराच कालावधी त्या ठिकाणी त्यानं तपश्चर्या केली, पण त्याच्या जीवनामध्ये तपश्चर्या करता करता त्यांचं आयुष्य संपलं. पण स्वर्गातली गंगा मैया त्या ठिकाणी आली नाही. त्याच्यानंतर त्या अंशुमानाचा पुत्र आहे, त्याचं नाव आहे दिलीप. दिलीपाच्या जीवनामध्ये त्यानं सुद्धा बराच कालावधी त्या ठिकाणी तपश्चर्या केली. बराच कालावधी तप करता करता गेलं, पण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी साध्य प्राप्त झालं नाही. आणि त्याच्यानंतर दिलीपाचा पुत्र, त्याचं नाव आहे भगीरथ. भगीरथ ज्या वेळेला जन्माला आले, भगीरथ राजाने विचार केला आपल्याला काही फक्त राज्य सुख उपभोगण्याकरता इथं राहायचं नाही, आपल्यापासून बऱ्याच पिढ्या आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता तपश्चर्या करताय गंगा मैया आणण्याकरता, म्हणून आपण सुद्धा तपश्चर्या केली पाहिजे. हे पितरांचं फक्त निमित्त आहे, तुमच्या माझ्या उद्धाराकरता ती गंगा मैया आली पाहिजे. याच्या करताना त्या भगीरथाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांना आराधनेला प्रारंभ केला. आता आराधनेला प्रारंभ केल्याच्या नंतर जे अंशुमानाच्या अर्थात आसीमाच्या जीवनामध्ये जे यश आलं नाही, जे दिलीपाच्या जीवनामध्ये आलं नाही, ते भगीरथाच्या जीवनामध्ये यश आलं. आता बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी असं वर्णन आहे का गंगा मैया प्रगट झाली. एवढा कालावधी तपश्चर्या करून सुद्धा गंगा मैया प्रगट नाही झाली. मग गंगा मैया सफेद वस्त्र परिधान केलेली अशी गंगा मैया भगीरथ राजाच्या स्वप्नामध्ये आली. आणि स्वप्नामध्ये आल्याच्या नंतर विचारते, हे भगीरथा का माझी आराधना करते? त्यावेळेला सांगितलं काही नाही, माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता या मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी तू ये. आता पूर्वजांच्या उद्धाराकरता ये म्हटल्याच्या नंतर म्हटले मी यायला तयार आहे, पण माझा वेग कोणीतरी सहन करायला पाहिजे. साधा पाऊस पडायला लागलं तर जमिनीचे फार असं सगळीकडं त्या ठिकाणी जमीन अशी माती बाजूला करते. तिथं जर साक्षात गंगा मैयाचं ओघ काही सामान्य असणार आहे, माझं ओघ सांभाळणारा कोणीतरी पाहिजे. कोण ओघ सांभाळणार? भगवान शिवजी सांभाळू शकता. परत गंगा मैयाची आराधना थांबवली आणि भगवान शिवाची आराधना चालू केली. बराच कालावधी भगवान शिवाची आराधना केली. भगवान शिव प्रसन्न झाले. कशा करता आराधना केली? काही नाही, मला गंगा मैया आणायची आणि तिचा वेग तुम्ही सांभाळू शकता, काळजी करू नको, गंगेला बोलो, मी सांभाळतो म्हटले, वेग सांभाळतो म्हटले. मग आता परत भगवान शिवजीची आराधना सोडली, गंगा मैयाची आराधना केली आणि गंगा मैयाला सांगितलं तुझा वेग सांभाळण्याकरता भगवान शिवजी तयार आहे, तू ये म्हटले. आता ये म्हटल्याबरोबर गंगा मैया निघाली आणि निघाल्याच्या नंतर आता भगवान शिवजीने विचार केला, ती वरून निघाली पण आता कुठं झाला, कुठं धरावा, तिचा वेग कुठं सांभाळावा. ती वरून जशी निघाली, मग आता कुठं घ्यायची, कुठं सांभाळायचं, तिचा वेग कसा थांबवायचा, कुठं त्या ठिकाणी तिला बसवायचं, म्हणून ती निघाली आणि भगवान शिवजीनं आली तशी बसवली. कुठं? डोक्यावर. तिला म्हणलं खाली उतर. ती म्हणली अजिबात उतरणार नाही. पहिल्यांदा काल डोक्यावर बसून घेतलं, आता अजिबात येणार नाही म्हटली, नाही का. हे भगवान शिवजीनं डोक्यावर बसवलं तर खालीच यायला तयार नाही. म्हणजे ते असंच होतं, पहिल्यांदा जर डोक्यावर घेतलं मग नंतर खाली उतरत नाही. हे गंगेचं सांगून राहिलो ना, नाही तर इकडे काही काही गुदविल, हे महाराज बरोबर सांगून राहिला म्हणशील, नाही का. तेव्हाच आपल्याकडून चूक झाली गाड्या. पण त्यावेळेला त्या ठिकाणी ती यायला तयार नाही. मग त्यावेळेला ती आपल्या जटेमधून त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं बाहेर काढली. आता हिला नाव काय द्यायचं? ही स्वर्गामध्ये त्या ठिकाणी मंदाकिनी नावानं आहे, पण इथं हिला मृत्यू लोकामध्ये काय नाव द्यायचं? जगाच्या उद्धाराकरता ही प्रगट झाली. आता अनेकांनी तपश्चर्या केल्या, त्यांना यश प्राप्त झालं नाही. अंशुमानानं केली, दिलीपानं केली, भगीरथानं केली. या बाकीच्यांच्या जीवनामध्ये यश प्राप्त झालं नाही. भगीरथाच्या जीवनामध्ये यश प्राप्त झालं आणि भगीरथामुळं ही गंगा मृत्यू लोकामध्ये आली. म्हणून भगीरथानं गंगा आणली, म्हणून त्याच्या नावावरून त्या गंगेला नाव पडलं भागीरथी. पुढं प्रवाहित झाली, तिचा वेग सुरू झाला. आता आपल्या पितरांचा उद्धार होणार, आनंद झाला. पण पुढं झालं असं, पुढं त्या ठिकाणी पर्वत आडवा आला, हिमालय पर्वत आडवा आल्याच्या नंतर आता काय करायचं? मग ऐरावत घेतलं, इंद्राची स्तुती केली, त्याच्या ऐरावतानं त्याचं छेदन केलं. पुढं गंगा मैया निघाली आणि निघाल्याच्या नंतर पुढे एक ऋषी त्या ठिकाणी तपश्चर्या करत होते. त्या ठिकाणी जन्नू नावाचे ऋषी ते तपश्चर्या करत होते. त्यांनी काही फुलं वगैरे अशी पूजा करता ठेवलेले आणि ते दर्भ वगैरे ते गंगा मैयाच्या ओघानं त्या ठिकाणी ते जसे निघाले तसे ते
आता सुटली. त्यांना इतका राग आला. आता ऋषीमुनीचा राग काही कमी नव्हता, म्हणून ऋषीच्या नादी लागायचं नाही. हे ऋषीमुनीच्या सांगू राहिलं, बाकीच्या नाही कोणाच्या, काही टेन्शन घेऊ नका. पण ते ऋषीमुनी महाराजाचे क्रोध आहे, त्यांना इतका राग आला. म्हणले गंगेमुळे माझी फुलं वाहते का? त्यांनी ती आलेली गंगा धरली तशी पिऊन टाकली महाराज. आता हे भगीरथानं विचार केला, अहो तुम्हाला पिण्याकरता तुम्हाला ताण लागली म्हणून नव्हती घेऊन आलो. म्हटले तुम्हाला लागली तर बिस्लरी आणून देतो, पण ती गंगा द्या हो. म्हटले माझ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता लागते. आता काय करायची? मग त्यांनी विचार केला, राजा मी तुला गंगा परत द्यायला तयार आहे, पण द्यावी कशी? आता मुखातून ग्रहण केली, मुखातूनच बाहेर काढल्यावर तिच्यात पवित्रता राहील का? समजा आपण एवढं टाचलून भोजन केलं, जे काय मसाला भात असो, सगळं बर्फी असो, दानादन हाणली, आणि सगळं हाणल्याच्या नंतर तुम्हाला म्हणलं एवढं कुठं खात असता का? ते म्हणले तुमचं नको, आणि तेच तोंडातून बाहेर आले, व्यवस्थित राहील, त्याला पवित्र राहील का? मग आता काय करायचं? गंगा ही जर मुखातूनच बाहेर काढली, मुखानच ग्रहण केली, मुखातूनच बाहेर काढली, तर तिचं पवित्र राहणार नाही. म्हणून त्यांनी मांडी चिरली आणि मांडीतून बाहेर काढली. जन्नू नावाच्या ऋषीनं आपल्या मांडीतून बाहेर काढली, म्हणून त्या ठिकाणाला तिला नाव पडलं जान्हवी. अशी असणारी मैया पुढे जाऊन त्या ठिकाणी आपल्या अनेक मुखानं, त्या ठिकाणी सप्तमुखानं समुद्राला जाऊन त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि जगाचा आजही त्या ठिकाणी ती उद्धार करते. ती फक्त इथंच उद्धार करते असं नाही, स्वर्गात देवांचाही उद्धार करते, पाताळातल्या लोकांचा, मृत्यू लोकांमध्ये फक्त प्रत्येक ठिकाणी तिचं नाव वेगळे. त्या पाताळामध्ये भोगावती नावानं, मृत्यू लोकांमध्ये भागीरथी नावानं, आणि स्वर्गामध्ये मंदाकिनी नावानं. नाही तर प्रत्येकांचा उद्धार ती गंगा मैया करते. या गंगेसारखं पवित्र या जगतामध्ये काहीच नाही. म्हणून ज्याला वाटत असेल आपल्या जीवनातले दोष जावं, त्यानं त्या ठिकाणी गंगा मैयाची आराधना करा. मग एखादं म्हणशील महाराज गंगा मैयाचं स्नान केलं, गंगा मैयाच्या तीर्थाला गेलो, आमच्या जीवनातले दोष जातील. महाराज म्हणता गंगा मैयाच्या तीर्थानं दोष जातील यात विशेष नाही. वाचन गंगेचं नाव घेतलं तरी वाचे म्हणता गंगा सगळं दोष जाती भंगा. इतकी ताकद त्या गंगा मैयामध्ये. जर तिच्या नावानं आपल्या जीवनातले दोष जात असेल, तर मग आपल्या जीवनामध्ये तिची यात्रा केल्याच्या नंतर, ते तीर्थ केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये का दोष जाणार नाही? मग तीर्थयात्रा करत असताना कोणाबरोबर केली पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये तीर्थयात्रा करायची एखाद्या महात्म्याबरोबर, एखाद्या संताबरोबर, प्रपंचिकासोबत तीर्थयात्रा करू नका. का? तो वाईट आहे असं नाही, पण प्रपंचिका बरोबर जर गेलं ना, आता बऱ्याच वेळेला आपण ऐकतो नर्मदा, त्या ठिकाणी नर्मदा मैयाचा एखादा परिक्रमा करून आला का कीर्तनामध्ये सुद्धा आपण ऐकतो, किंवा एखादा परिक्रमावासी सुद्धा बाबा सांगतो काय का आम्ही दोघं चौघ संघ गेलो, पण नंतर आमची ताटातूट झाली, 4-4, 5-5 दिवस आमची भेट नाही झाली. असं घडतं का? मी बऱ्याच वेळेला विचार करत होतो का नर्मदा मैयाच्या यात्रेला गेल्याच्या नंतर, परिक्रमेला गेल्याच्या नंतर 4-4, 5-5 दिवस संघ जाणाऱ्याची ताटातूट का होती? मी त्या यांच्या महाराजांच्याच भागामध्ये आमच्या ऋषी दादांच्या मनमाडच्या खालती कीर्तन केलं होतं. ते दोघं पती पत्नी गेले महाराज, पण तरी सुद्धा ती 2-4 दिवस नवरा बायकोची सुद्धा फाटाफोट पडली होती. म्हणजे अशी मैयाची कृपा आहे. मग मी विचार करत होतो मैया संघ जाणाऱ्यांमध्ये फाट का पडत असेल. मग माझ्या लक्षात आलं तीर्थयात्रा करताना कशी केली पाहिजे, देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. पण हे संघ 2-4 जण घेऊन गेले, मग ते नामचिंतन नाही. मग रामभाऊ का रे, त्या तो पुरील पाहुणे पाहायला आले होते, त्याचं काय झालं? काही नाही बघा, ते पाहुणे असे निघेल, तू तिकडे त्या उचापती करायला गेला का? अरे तिकडे जाय, नामचिंतन कर, नाही का? म्हणून नामचिंतन केलं पाहिजे. सज्जनाच्या सोबत तीर्थयात्रा करा. अर्थात दुर्जनाच्या सोबत जर केलं तर पुण्यपत्रामध्ये पडणार नाही. कारण त्या ठिकाणी आमचे संत महात्मे वर्णन करतात दुर्जन किती वाईट आहे. सज्जनाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी बघा, आपण सज्जनाच्या का तीर्थयात्रा करायची, दुर्जन किती वाईट आहे याच्याकरता तुकोबाराचं एक प्रमाण आहे बाबा. तुकोबारा सांगता दुर्जन इतका वाईट आहे, इतका वाईट आहे, विंचवासारखं काही वाईट आहे का? पण महाराज म्हणतात तो विंचू परवडला. विंचवाच्या फक्त नांगीत विषय, विंचवाचे नांगी म्हणून तीर्थयात्रा करताना सज्जनाबरोबर केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये एखादा साधक असेल, एखादा हरिभक्त असेल, त्याच्याबरोबर तीर्थयात्रा. बघा
आपल्या जीवनामध्ये आपण तीर्थयात्रा करतो या हो संत महात्म्याच्या जीवनामध्ये सुद्धा ज्ञानोबराच्या सुद्धा जीवनामध्ये ज्ञानोबरानं तीर्थयात्रेला निघावं, पण कोणाला प्रपंचिकाला नाही घेतलं. ज्ञानोबरा म्हणतात तीर्थयात्रेला जायचं, पण कोणाला घेऊन जायचं? ज्ञानोबरा गेले भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांकडे. नामदेव महाराजांना म्हणता नामदेव महाराज म्हणता ज्ञानोबरायांना पाहिलं, चरणावरती साष्टांग प्रणिपात केलं. माऊली कस काय येणं केलं? काही नाही, आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय. आता नामदेव महाराजांच्या मनात आलं आपण तिकडं तीर्थयात्रेला जाणार म्हणजे देवापासून आपल्या विरह होणार. आपल्याला देव पांडुरंगाच्या आपण अखंड सोबत आहे, मला तो विरह सण होणार नाही. मग आता कसं करायचं? बरं माऊलीला नाही म्हणणं कसं शक्य आहे? बरं काही माणसाला नाही म्हणता येत नाही, बरोबर आहे का? माऊलीला कसं नाही म्हणायचं? मग विश्वाची माय आहे, कसं करायचं? मग त्यांनी देवावर लुटलं. एक काम करा, मी आलो असतो पण माझं पारतंत्र जीवन आहे, देवाला विचारावं लागेल. इकडं जर माता माऊली असल्या ना, इकडं पूर्वीच्या सांगू राहिलो, आता काही टेन्शन येऊ नका. पूर्वीच्या माता माऊली एखाद्या सोनाला जर यात्रेला जायचं असलं, शेजारची म्हणली का ग ठके मला जोडी होशील, तीर्थयात्रा होईल, चालती पंढरपूरला. ती म्हणती बाया आल्या असते बायका, पण आमच्या आत्याला विचारावं लागल गड्या, आत्याला याव गडी. मग आत्याला विचारावं लागलं. आता तसं नाही राहिलं. मग आता सासूला जायचं असलं तर ती म्हणती बाया मा सोनाला विचारावं लागेल, नाही का? अवघड झालं. मग बदल होतच काळा मानानं. त्या पद्धतीने म्हटले देवाला विचारावं लागेल. आता नामदेव महाराजांना असा पक्का विश्वास होता का देव नाही म्हणतील, पण ज्ञानोबराला सुद्धा विश्वास होता देव नाही म्हणणार नाही. कारण काही माणसाचं विचारणं कधी कोणाला शब्द टाकणार नाही बाबा, टाकला तो परत येणार नाही. तेवढ्याला ज्ञानोबरा गेले देवाकडे. देवानं विचारलं माऊली कसं काय येणं केलं? मला तीर्थयात्रेला जायचंय, नामदेव महाराजांना सोबत न्यायचंय. तेवढ्याला झालं असं, देवानं सांगितलं नामा जा बाबा. नामदेव महाराज म्हणले तुला मी इकडून मला वाटतं तू काच करतो आणि इकडून खुनवी सुटले. म्हणले नामा जा, कारण तू सामान्य महात्म्या बरोबर नाही रे, जगाच्या माई बरोबर तीर्थयात्रा, जगाची माई आहे ज्ञानोबा, जा तीर्थयात्रेला जा. म्हटल्याच्या नंतर त्यांना वाट लावण्याकरता मंदा त्या ठिकाणी पद्मावती तळ्याजवळ त्या ठिकाणी भगवान परमात्मा येतात. आणि आल्याच्या नंतर वयानं नामदेव महाराज मोठे, माऊली लहान आहे, पण तरी सुद्धा भगवान परमात्म्यानं नामदेव महाराजांचा हात धरला आणि माऊलीच्या हातामध्ये दिला. माझा नामा वेडा आहे, त्याला सांभाळा. एखाद्या आईशिवाय लेकरू राहत नसेल ना, आई म्हणते हे इतकं येड आहे ना आमचं लेकरू, माझ्याशिवाय राहतच नाही. वेड म्हणणं त्याच्यामध्ये प्रेम आहे महाराज, आणि तेच प्रेम नामदेव महाराजांविषयी देवाच्या जीवनामध्ये. माझ्या नामाला सांभाळा, फार वेड आहे, फार विचित्र आहे, त्याला सांभाळा. त्यांच्या जीवनामध्ये तीर्थयात्रेला निघाले. ऐका, जगामध्ये तीर्थासारखं पवित्र काही नाही, पण तीर्थापेक्षा पवित्र काय असेल तर ते संत आहे, ते ज्ञानोबा आहे. विचार करा किती पवित्र आहे. ज्या वेळेला तीर्थयात्रेला आले, भगवान शिवजीच्या त्या ठिकाणी दर्शनाला गेले, काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेले. काशी विश्वनाथाचं दर्शन घेणार, विश्वनाथानं माऊलीला आनंद झाला, मी काशी विश्वनाथाचं दर्शन घेणार, पण विश्वनाथाला सुद्धा तितका आनंद आहे माऊलीचं दर्शन मला होणार. ज्ञानोबराय दर्शन घेणार, विश्वनाथानं धरलं तसं माऊलीला कवडीच घातली महाराज. ज्ञानोबराची ताकद सामान्य नाही हो. ज्ञानोबरायचं भजन केल्यानंतर ज्ञानोबराय तुमचा माझा उद्धार करतील यात विशेष नाही. आपण आपल्या उद्धाराकरता ज्ञानोबरायचं दर्शन घ्यावं यात विशेष नाही. यम नावाची देवता सुद्धा ज्ञानोबराय आपल्या उद्धाराकरता ज्ञानोबरायचं दर्शन घेते, ही ताकद ज्ञानोबरायची महाराज. प्रसंग असा निर्माण झाला, भगवान परमात्म्याला अशी मिठी मारली ज्ञानोबरायला. निघाले महाराज, दोघांनी एकमेकाचा हात धरला आणि हात धरल्याबरोबर ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. दोघ जण त्या ठिकाणी गंगा मैयामध्ये आले. आणि गंगा मैयामध्ये आल्याच्या नंतर आता ज्ञानोबरायला आनंद आहे, काय मी गंगा मैयाचं दर्शन घेणार, माझ्या जीवनातले दोष जाणार. पण ज्यांच्या जीवनात दोषच नाही महाराज, गंगामाया त्यांचे काय दोष खाणार? जीवन असं असावं. ज्ञानोबा म्हणता यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे, तीर्थ म्हणती काय खावे दोष ओखवत नाही. इतकं पवित्र जीवन पाहिजे. ज्ञानोबाला प्रत्येक जण आपले दोष घालवण्याकरता गंगा मैयामध्ये स्नानाला जातो, तसं ज्ञानोबाराय गेले. ऐका, ज्ञानोबारायाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेला गंगा मैयामध्ये स्नानाला गेले, आपणही दोष घालवण्याकरता जातो, पण ज्ञानोबाराय गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराला स्नान करण्याऐवजी गंगा मैयानंच मिठी घातली. माऊली तुम्हाला दोष घालवण्याची गरज नाही, तुमच्या जीवनामध्ये दोष नाही, पण आमच्या जीवनातले हे जगाचे दोष घालवता घालवता आमच्या जीवनात जे दोष निर्माण झाले ना माऊली, ते आमच्या जीवनातले तुम्ही दोष घाला. त्यावेळेला नामदेव महाराजांनी म्हणावं, नामा म्हणे सोडाबाही ज्ञानदेव सर्व ठाई. चराचरामध्ये विश्व माऊली ज्ञानोबा आहे. जसं भगवान परमात्मा चराचरामध्ये, तसं ज्ञानोबा आहे सुद्धा चराचरामध्ये. ज्ञानोबानं नामदेव महाराजांनी सुद्धा तीर्थयात्रा केली, तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा केली पाहिजे. काय पुण्य तीर्थाचं, ती त्याचं तीर्थाचं पुण्य सोडावं म्हटले. त्या तीर्थाचं नाव जरी घेतलं, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ जोत दोष जाती भंगा, सगळे पाप निघून जाता, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी.
कुशाव्रता करीत असणानं त्याचे कैलासी राहणं आणि जर प्रदक्षिणाच केली तर नामा म्हणी प्रदक्षिणा त्याच्या पुण्याला ही गणना त्याच्या पुण्याची गणना करता येणार नाही. इतकी ताकद त्या तीर्थामध्ये. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण तीर्थयात्रा करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत करा, निश्चित आपल्या जीवनामध्ये उद्धार होईल. कसं असतं देवाचं भजन? एकदा वारकरी संप्रदायाच्या नामाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई हरे 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 विठोबा रखुमाई हो विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई हो विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय दोषजाती भंगा दृष्टी ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. यथामती यथावकाश अभंगाचे एक शरण सोडवलं, वेळ्या भावी बाकीचा अभंगाचा भावार्थ सरळ सरळ बघितला. असाच भावार्थ असेल म्हणून सांगतेत नाही, पण ज्ञानोबरायनं तुकोबरायनं ज्या पद्धतीनं बुद्धी दिली त्या पद्धतीनं त्या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा आज खऱ्या अर्थानं आपण किम निमित्ताने या ठिकाणी जमलो सर्वांना ज्ञात आहे. देवराम शंकर जाधव ओ सौ लताबाई देवराम जाधव या त्या ठिकाणी बाबानं आजीनं गोड त्या ठिकाणी काशी यात्रा केली, चारधाम यात्रा केली. अंत्य यात्रेच्या माध्यमातून वसंत शंकर जाधव, भाऊसाहेब शंकर जाधव, बाळासाहेब शंकर जाधव, संदीप देवराम जाधव, अमोल देवराम जाधव असा समस्त जाधव परिवार गोड भव्य दिव्य स्वरूपाचा एक दिवसीय हा महोत्सव करतोय. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं यांनी गोड ही तीर्थयात्रा केली भगवान परमात्म्याक. आणि त्यांचे हा बंधू परिवार असेल किंवा काही मुलं असतील, हा परिवार यांच्या जीवनामध्ये हा माऊंद्याचा गंगा पूजनाचा कार्यक्रम करतो. मी असं सांगून जाईल, मुलांच्या जीवनामध्ये वेगळी काशी यात्रा करण्याची गरज नाही. याचं कारण असं आहे, आई वडिलांच्या जीवनामध्ये जी तीर्थयात्रा केली, आई वडिलांच्या जीवनामध्ये त्यांची सेवा केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये वेगळी काशी करण्याची गरज नाही. कारण सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेचे किर शरीर लोणकी जे. आपल्या जीवनामध्ये सगळ्या तीर्थाचं पुण्य त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे त्या माध्यमातून मृदंगाचार्य, गायनाचार्य सगळ्या महाराज मंडळीला धन्यवाद. युट्यूब चॅनल आणि आमच्या प्रवीण भाऊंचा साऊंड, एकदा गायक वादक आणि साऊंड करता जोरदार टाळी झाली पाहिजे. विशेष साऊंड लावला महाराज आमच्या प्रवीण भाऊनं, आमच्या वसंत दादानी अतिशय गोड नियोजन केलं. आणि मला जर कुठं कीर्तना जर समजा एखाद्या जंगलाचा रस्ता आहे तर आपल्याला जिथं भीती वाटते तिथं जाताना मी किशोर महाराज काय करीत राहतो, एक तर दादाला जोडीने येतो, नाही तर गोकुळ आबाला नेतो. असे दोन वजनदार माणसं पाहिले वाघ सुद्धा समोर येत नाही का. म्हणून अगदी अतिशय गोड आमचे दादा. दादा म्हणजे दादा तर दादा वसंत दादा नाही का, बाकीचे दादा करती तनाना. अतिशय गोड आमचे दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद. बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असेल लेकराच्या अंतःकरणाला माफ करा. पाटील बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात.